नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण ई संजीवनी या ॲपबद्दल बोलणार आहोत. तर केंद्र सरकारने ई संजीवनी हा उपक्रम किंवा ॲप ही दवाखान्यामधील गर्दी टाळण्यासाठी आणि रुग्णांना घरी बसून मोफत डॉक्टरांचा सल्ला मिळावा यासाठी सुरू केली होती. पण या महत्वाकांक्षी उपक्रमास सुरुवात होऊन सुद्धा या माध्यमातून रुग्णांना घरी बसूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे शक्य झाले आहे का? किंवा यामधून किती रुग्णांना त्याचा खरंच फायदा झालाय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर तुम्हाला माहिती आहे का कोणकोणत्या आजारांवर या ॲपद्वारे आपल्याला डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो? तर ई संजीवनी ॲपवर सामान्यतः प्राथमिक स्तरावरील आजारांवर सल्ला दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, त्वचेचे किरकोळ आजार, पचनाचे त्रास तसेच जुन्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांचा जसे मधुमेह आणि रक्तदाब या तपासण्यांचा पाठपुरावा यासाठी सल्ला मिळतो. गंभीर किंवा तातडीच्या उपचारांसाठी मात्र रुग्णांना दवाखान्यातच जावे लागते. ॲपवर आता तरी सध्याच्या काळात काहीही प्रतिसाद मिळेनासे झाले आहे किंवा टोकनही मिळेनासे झाले आहे. जिल्ह्यात सध्या ई संजीवनी ॲप वापराबाबत रुग्णांच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. अनेक नागरिक ॲपवर नोंदणी करण्याचा प्रयत्न करतात, मात्र नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही किंवा टोकन जनरेट होत नाही. टोकन मिळाल्यासही बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर कॉल डिस्कनेक्ट होतो. अशी स्थिती आहे. त्यामुळे रुग्णांना घरातून मिळालेल्या सल्ल्याऐवजी नाईलाजाने सरकारी किंवा खाजगी दवाखान्यांमध्ये गर्दी करावी लागत आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर ती कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. प्ले स्टोअरवरून सर्वात आधी ई संजीवनी OPD हे ॲप डाउनलोड करून घ्यावे. रुग्णाला आपला मोबाईल क्रमांक टाकून OTPद्वारे पडताळणी करावी लागते. नोंदणी फॉर्म भरावा लागतो आणि रुग्ण ID मिळवावा लागतो. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या विशिष्ट सेवा विभागाची निवड करावी लागते. त्यानंतर टोकन जनरेट झाल्यावर प्रतीक्षा कक्षात प्रवेश मिळतो आणि आपला क्रमांक आल्यावर डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलद्वारे सल्ला होतो. सल्ला झाल्यावर डॉक्टरांकडून ई प्रिस्क्रिप्शन प्राप्त होते. तर या प्रकारे ही योजना कार्यरत आहे. पण सध्या तरी इथे बहुतेक लोकांना फक्त वेटिंग आणि टोकनसुद्धा उपलब्ध नाही. 9 महिन्यात 1438 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि त्यातून रुग्णांनी